राहुल गांधी नेतृत्व करत असलेली काँग्रेस आणि ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस दोन्ही इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते भांडले आणि आता पराभवानंतर दोन्ही बाजूंनी इंडिया आघाडीच्या बळकटीकरणाची भाषा सुरू झाली। निवडणुकीत दुही आणि पराभवानंतर एकी हा जणू इंडिया आघाडीचा पॅटर्नच झालाय। कधी भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे तर कधी स्वतःच्याच राजकीय घोडचुकांमुळे इंडिया आघाडीचे स्तंभ ढासळू लागले। आता यातून धडा घेत इंडिया आघाडी नव्यानं उभारी घेणार की आहे तोच कित्ता गिरवणार असा प्रश्न उपस्थित होतोय। All the allies of United Indian Alliance, they said we are totally absolutely with you. पश्चिम बंगालचा गड गमावल्यानंतर ममता बॅनर्जींना आता इंडिया आघाडीची आठवण झाली। नुसतीच आठवण नाही तर त्यांच्या तोंडून इंडिया आघाडीच्या बळकटीकरणाची भाषा ऐकल्यानंतर अनेकांना धक्काच बसला असेल। कारण याच ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल विधानसभेसाठी इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावला होता। राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींमध्ये एकमेकांना भाजपची बी टीम ठरवण्याची स्पर्धा रंगली होती। मैं आपके सामने खड़ा हूं, मैं बेल पे हूं, मेरा घर छीन लिया, मेरी लोकसभा की मेंबरशिप छीन ली, मेरे ऊपर 36 केस हैं। हर 10-15 दिन में केस लड़ने कहीं ना कहीं जाना पड़ता है मुझे। ममता जी पे कितने केस लगाए नरेंद्र मोदी ने? ममता जी का कितने घंटे इंटेरोगेशन हुआ? मेरा 55 घंटे 5 दिन एक के बाद एक इंटेरोगेशन हुआ ईडी से। ममता जी पर कोई आक्रमण नहीं होता, ना सीबीआई ना ईडी ना कुछ, क्योंकि वो बीजेपी से सीधा नहीं लड़ती हैं। बंगाल में किसी को रोजगार चाहिए तो फिर कोई ना कोई रिश्तेदारी टीएमसी में होनी पड़ेगी, नहीं तो नहीं मिलने वाला। वो पूरा का पूरा काम टीएमसी के गुंडों के लिए, टीएमसी के लोगों के लिए करती हैं और जनता को कोई भी मदद नहीं करती। अगर नरेंद्र मोदी जी भ्रष्टाचार करते हैं तो ममता जी भी उनसे कम नहीं है। पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर संजय राऊतांनी राहुल गांधींची तळी उचलत ममता बॅनर्जींची कान उघाडणी केली। राहुल गांधी बार बार बोल रही थी ममता दीदी का ये बहुत बड़ा अपराध है, राहुल गांधी की बात मानी नहीं। अगर राहुल गांधी जी के साथ ममता दीदी बैठती चर्चा करती तो कुछ नतीजा और भी आ जाते। राहुल गांधी ने जो कहा है वो सच हो गया है। दूरदृष्टि वाला नेता है, विजन है उनको। तो पश्चिम बंगाल का तमिलनाडु का चुनाव चोरी कर लिया। पश्चिम बंगालच्या आखाड्यात राहुल गांधींनी ममता बॅनर्जींवर टीकेची तोफ डागताना कोणतीच कसर सोडली नाही। मात्र पराभवानंतर राहुल गांधींनी ममता बॅनर्जींना नुसता फोनच नाही केला तर तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची कान उघाडणी देखील केली। राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, काँग्रेसमधील काही जण आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करतात। त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की आसाम आणि बंगालमधील जनादेशाची चोरी ही भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मिशनमधील एक मोठं पाऊल आहे। निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये एकत्र येऊन लढण्याऐवजी पराभवानंतर एकमेकांचं सांत्वन करण्यासाठी एकत्रित इंडिया आघाडी येते याची सवयच लागली की काय असा प्रश्न समोर येतोय आणि याचाच प्रत्यय अगदी लोकसभेपासून तर स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आलेला पाहायला मिळतोय। जुलै 2023 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जन्माला घातलेली ही आघाडी इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स असं भलं मोठं नाव ठेवण्यात आलं आणि यातल्या अध्यक्षरांची जुळवाजुळव करून बारसं करण्यात आलं इंडिया। 2024च्या लोकसभेत प्रमुख विरोधी पक्षांनी बांधलेली बोट मोदी शहा यांच्या रणनीतीपुढे अपुरी पडली आणि मग हळूहळू इंडिया आघाडीचे स्तंभ एकतर कमकुवत होऊ लागले किंवा सपशेल ढासळू लागले। महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे मुख्य शिलेदार आहेत। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचं एकत्रीकरणापेक्षा मतभेदांचं दर्शन जास्त घडलेलं पाहायला मिळतंय। बात ऐसी है कि इंडिया आघाड़ी, इंडिया ब्लॉक, ये हमारी भी भूमिका हमेशा रही। इंडिया ब्लॉक जब लोकसभा का चुनाव नजदीक आता है तो इंडिया ब्लॉक का काम शुरू होता है।
तब तक इंडिया ब्लॉक है कहाँ, क्या कर रहा है, उस बारे में कोई एक दूसरे से संपर्क नहीं होता। बहुत सी प्रश्न है इस देश में, मणिपुर का प्रश्न है, लॉ एंड ऑर्डर का प्रश्न है। तो इंडिया ब्लॉक ने हमेशा जागरूक रहना चाहिए, एक दूसरे से बातचीत करनी चाहिए। महीनों महीने सालों साल किसी से बात नहीं होती। अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक. मात्र नुकतंच भाजपनं आम आदमी पार्टीचे 7 खासदार फोडत अरविंद केजरीवालांना धक्का दिला. महाराष्ट्रात तर 12 महिने ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगरची चर्चा असते. अशातच तृणमूल काँग्रेसला ओहोटी लागून बंगालमध्ये भाजपात भरतीची लाट येण्याची शक्यता राजकीय पंडितांकडून वर्तवली जाते. पश्चिम बंगाल को आज़ादी मिल गई और ये पूरी जीत बंगाल की जनता की जीत है, जिन्होंने कि माननीय मोदी जी के ऊपर भरोसा किया। लेकिन क्या देख रहे हैं सर, टीएमसी का फ्यूचर टीएमसी खत्म है, जैसे आम आदमी पार्टी खत्म हो गई, टीएमसी के सारे सांसद सादे विधायक सभी जो है भारतीय जनता पार्टी में आ जाएंगे। भारतीय जनता पार्टी तय करेगी कि उसको लेना है या नहीं लेना है। महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या हे पक्ष फुटलेत आणि या पक्षाचे खासदार 2 गट झाले आणि भाजपला जाऊन मिळालेत. अलीकडेच जर आपण बघितलं तर आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील 7 खासदार हे भाजपमध्ये गेलेले आहेत. तर हा धोका माजी मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षापुढेही आहे आणि यासाठी त्यांनी आपल्या खासदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे किंवा त्यांना करावे लागेल. राहुल गांधी असोत किंवा ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार, स्टॅलिन असोत किंवा अखिलेश यादव, ही नेते मंडळी इंडिया आघाडीला यशस्वी करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं राजकीय हित जपण्यात दंग राहिली आणि त्यामुळे भाजपशी 2 हात करण्याची तेवढी तगडी मूठ कधी उभी राहिलीच नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. आहे.